रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. दादा, पंढरपूरमध्ये आता 22 वर्षाला राहतीये. म्हणजे जेव्हा जेव्हा दर्शनाला जाते मी, तेव्हा अशी मनामध्ये हे असतं की खूप लोकांना विचारलं पण समाधान फार काही उत्तर मिळालं नाही मला. पांडुरंग पुढे, म्हणजे पांडुरंगाचं मंदिर पुढे आणि आई रुक्माई मागे आहे, असं का आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही पंढरपुरात राहून तुम्हाला माहिती नाहीये दादा. अच्छा, आता या गोष्टी संदर्भात बरेच तर्क वितर्क आणि दंतकथा वगैरे अशा उभ्या केलेल्या असतात. पण खरं सांगू, प्रत्येक तीर्थक्षेत्र, प्रत्येक अधिष्ठान, प्रत्येक गोष्टी ह्या आध्यात्मिक संदर्भाशिवाय उभ्या राहिलेल्या नाहीत. प्रत्येक तीर्थक्षेत्राला एक आध्यात्मिक संदर्भ आहे. रामायण असेल, महाभारत असेल, ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य जीवाशी निगडीत आहेत. जी इंद्रिय आहेत, दशरथ म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाचा हा रथ. तिला आध्यात्मिक संदर्भ आहे. आता पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की शेजारी शेजारी पाहिजे, जसं राधाकृष्ण म्हटलं की शेजारी शेजारी नाही का, राम सीता म्हटलं की शेजारी शेजारी, तसं पंढरीचा विठोबा पुढा आहे आणि रुक्मिणी माग आहे. ती बरीच गमती जमती असतात त्याच्यामध्ये, की त्या आबिराचा मार सर होईना म्हणजे म्हणून रुक्मिणी माता माग उभी राहिली, त्याचे काय कथा असतात. थोडासा आवाज वाढव बाळा, थोडासा आवाज वाढव. हा, तर त्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, पांडुरंग परमात्मा हा ब्रह्मरंध्रात उभा आहे. तो विवेकाच्या विटेवर उभा आहे. तुकाराम महाराजांचं गोड प्रमाण आहे, विवेकाची वीट आत्मा पंढरीला. जो परमात्मा या पंढरीच्या माध्यमाने विवेकाच्या विटेवर उभा आहे, तो ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी सहस्र दळाच्या ठिकाणी उभा आहे. सहस्र दळी उगवला. ब्रह्मरंध्र म्हणजे मस्तिष्क, दशम द्वार त्याला म्हणते, त्या ठिकाणी तो उभा आहे. आणि कुंडलिनी ही मूलाधाराच्या ठिकाणी असते. आणि ती कुंडलिनी पाठीमागच्या दारानं, म्हणजेच काय, मेरुदंड जो आहे तो सूक्ष्म छिद्रातून ती प्राणवायूच्या माध्यमानं वरती वरती येत असते आणि पांडुरंगाशी ती मिलन करत असते. रुक्मिणी ही कुंडलिनी आहे आणि पांडुरंग हा परमात्मा आहे. ती कुंडलिनी पाठीमाग आहे आणि मागच्याच माध्यमानं, रस्त्यानं, मार्गानं, लक्षात आलं का, त्यालाच सुषुम्ना नाडी म्हटले. काय म्हटले त्याला? सुषुम्ना नाडी. पाठीमागच्या दारानं ती प्रवेश करते आणि परमात्म्याशी ती कुंडलिनी मिलन करत असते. आणि त्याच्यानंतर सद्गुरू त्या कुंडलिनीच्या आत्मस्वरूपाच्या माध्यमाने त्या कुंडलिनीचे आणि त्या परमात्म्याचं मिलन घडल्यानंतर तिथं जे श्रवत, तिथं जे अमृत मिळतं, ते अमृत म्हणजे काय आहे, सद्गुरू काय करतात, इतकं सुंदर ज्ञानोबरांनी प्रमाण दिलेलं आहे. 17वीचे स्तन्य देशी काय म्हटले? अमृत कलश. जीवात्म्याची आणि परमात्म्याची ज्या वेळेला गाठभेट होते आणि गाठभेट घालून देणारे जे सद्गुरू आहेत आपली कुंडलिनी जागी करतात आणि त्या परमात्म्यापर्यंत घेऊन जातात. आणि इतकं सुंदर प्रमाण दिलेलं आहे. 17वीचे स्तन्य देशी अनुहताचा हल्लरू गाशी. हल्लरू म्हणजे अंगायकीत बरं, अनुहत म्हणजे अजपाजप नामस्मरण, त्या नामाचा अंगाई गीत सद्गुरू गातात. अनुहताचा हल्लरू गाशी समाधी बोधे निजविशी. समाधी अवस्थेमध्ये जाऊन त्या साधकाला सद्गुरू झोपवतात. समाधी बोधे निजविशी बुजावून त्याचं अस्तित्व संपवून, त्याचा मीपणा संपून, अहंकार संपवून परमात्मा स्वरूपात त्या जीवाला, साधकाला विलीन करतात, असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात काय आहे, रुक्मिणी म्हणजे कुंडलिनी आहे, आणि पांडुरंग म्हणजे परमात्मा आहे.